पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुला त्याची गरज कधी नव्हती, कधीच पडली नव्हती. नाही. सो इट्स बेटर टू फोकस ऑन तुम क्या कर सकते हो इंस्टेड ऑफ थिंकिंग की तुम्हें इनके जैसा करना है. म्हणजे वीकली टेस्ट इम्पॉर्टंट आहेत. मी तर घरी जातच नव्हतो. माझं लेक्चर झालं की मी इथं क्लासमध्येच बसायचो रात्री 8:30. की आजकालचे स्टुडंट जे आहेत ते डोंट रीच द टीचर्स मच. कळतच नाही की काय करायचं, मग त्याला डेफिनेटली टाइम द्यायचो, कारण तसेच क्वेश्चन्स तुमचा आयडिया बिल्डिंग मध्ये हेल्प करतात. तो तुझा प्लॅन डिप्लोमाचा प्लॅन होता. हेलो एंड नमस्कार ऑल. मैं अभिषेक मेहता मैट्रिक्स साइंस एकेडमी से आप सबका स्वागत करता हूं आज के इस पॉडकास्ट में. आज के पॉडकास्ट का जो कंसेप्ट है या पॉइंट है वो है द स्टोरी ऑफ चैंपियंस. तो इस बार हम लोग एक कंसेप्ट लेके आए हैं कि जो हमारे चैंपियंस है या जो हमारे अचीवर्स है उनके साथ हम लोग बात करेंगे सो दैट महाराष्ट्र में या इंडिया में और भी कई बच्चे हैं जो आज पढ़ रहे हैं, कोई ड्रीम परस्यू कर रहे हैं, तो वो इन बच्चों से कुछ इंस्पिरेशन ले पाए. तो आज का अपना यही पॉइंट रहने वाला है. बिफोर स्टार्टिंग विद द पॉडकास्ट मैं आपको बताना चाहूंगा कि मैट्रिक्स साइंस एकेडमी जो है वो 2013 से काम कर रहा है और इस काम में लगभग 100 से ज़्यादा टीचर्स मैट्रिक्स के साथ जुड़े हैं. हम लोग महाराष्ट्र के पुणे में पीसीएमसी में पिंपरी चिंचवड़ में हम लोग अपने ब्रांचेस जो है वो चलाते हैं. और मैं आपको ये बताना चाहूँगा कि मैट्रिक्स साइंस एकेडमी ने 2025 में बहुत ज़बरदस्त रिजल्ट डिलीवर किया है. जैसे हमारे 162 स्टूडेंट्स हैं जो 98 परसेंटाइल अबव है और 86 बच्चे ऐसे हैं जो 99 परसेंटाइल अबव है. ये प्रूव करता है कि हमारे जो टीचर्स है वो कंसिस्टेंटली और बहुत डेडिकेटेडली रिजल्ट डिलीवर कर रहे हैं. इसके साथ ही मैं ये बताना चाहूँगा कि एक्चुअली हमने स्टार्ट किया था महाराष्ट्र सीईटी के साथ, लेकिन पिछले 6 से 7 सालों में हम लोग जेई में भी बहुत अच्छे रिजल्ट डिलीवर कर रहे हैं. जैसे लगभग 15% हमारा सक्सेस रेशो है. दैट इज अमॉन्ग द 100 स्टूडेंट्स एटलीस्ट 15 स्टूडेंट्स मैट्रिक्स के जो है वो जेई मेंस क्वालिफाई करते हैं एडवांस के लिए. जैसे 13 लाख बच्चों में सिर्फ 2.5 लाख बच्चे जो है वो आगे चलते हैं, तो उससे ज्यादा मैट्रिक्स का सक्सेस रेट है. तो आज हम लोग इन्हीं में से 2 बच्चे जो 2026 के अचीवर्स है उनको हम लोग यहाँ पे वेलकम करना चाहेंगे. तो सबसे पहले मैं इंट्रोड्यूस करूंगा आप सबके साथ ओमकार चोरगे, जो मैट्रिक्स में 10 स्टैंडर्ड से पढ़ रहा है और जेई मेंस के फर्स्ट अटेम्प्ट में उसने 99.92 परसेंटाइल स्कोर किया है. और उसके साथ आदित्य ठोमरे जो हमारे साथ 9 स्टैंडर्ड से पढ़ रहा है और जिसने जेई फर्स्ट अटेम्प्ट में मेंस के फर्स्ट अटेम्प्ट में 99.65 परसेंटाइल ये स्कोर किया है. तो सबसे पहले वेलकम बोथ ऑफ यू. हेलो ओमकार. हेलो. हेलो आदित्य. तो बेसिकली आज के इस पॉडकास्ट में हम लोग ये चर्चा करना चाहते हैं कि आपने ये जो पूरा जर्नी है ये कैसे अचीव किया, आपको क्या थ्रूबैक्स मिले, किन से क्या इनपुट्स मिले, ये सारे जो है वो हम लोग डिस्कशंस करेंगे. तो आर यू रेडी फॉर दैट? आई होप आपका ये जो इनपुट रहेगा ये ओवरऑल पूरे महाराष्ट्र या शायद इंडिया के बच्चों के लिए बहुत हेल्पफुल रहेगा. तो जो भी जवाब दोगे आप वो मन से देने हैं. सो आई थिंक वी कैन स्टार्ट विद द पॉडकास्ट. तो सबसे पहले मैं एक एक करके सवाल पूछना चाहूंगा. तो आदित्य आपसे पहला सवाल है, मैट्रिक्स साइंस एकेडमी के साथ जुड़ने का ख्याल कैसे आया, ये इनपुट आपको कहाँ से मिला? एक फ्रेंड से रेफरल था कि 9th स्टैंडर्ड जस्ट चालू हुआ था और कि पेरेंट्स का आइडिया था कि 9th स्टैंडर्ड से एटलीस्ट एक स्ट्रक्चर्ड वे में पढ़ाई होनी चाहिए. सो उनका थॉट था कि 9th स्टैंडर्ड से कोई तो क्लासेस ज्वाइन करने चाहिए. तो एक फ्रेंड से रेफरल आया कि मैट्रिक्स साइंस एकेडमी एक अच्छा ऑप्शन है. फिर मैंने स्टार्टिंग में आई गेस 9th के स्टार्टिंग से ज्वाइन किया और फिर अभी भी वही पे हूँ. ओके ग्रेट. तो मैट्रिक्स में आपने सिर्फ एकेडमिक बैच ज्वाइन किया था या? नहीं, 9th स्टैंडर्ड में स्टार्टिंग में एकेडमिक बैच ज्वाइन किया था, लेकिन बाद में फाउंडेशन बैच में भी था 9th और 10th में. और उसका क्या रीजन था आपने फाउंडेशन बैच ज्वाइन करने का रीजन? यही जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स 11th 12th में हमें देने होते हैं उसके लिए एक बेटर प्रिपरेशन, एक बेटर फोकस्ड पढ़ाई उसके लिए. ओके. तो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओमकार, ये यहाँ पे झांबे करके गांव है, यहाँ पे ये बच्चा रहता है और उसके जो पापा है वो रिक्शा चलाते हैं, लेकिन अपने बच्चे को कुछ बड़ा बनने का जो सपना है जो उन्होंने देखा है, तो ओमकार के साथ मैं कोशिश करूंगा कि मैं मराठी में कन्वर्सेशन करूं सो दैट वो बहुत अच्छे से उन सारी चीज़ों के जवाब दे पाए. सो ओमकार, तुला प्रश्न आहे माझा की आजकाल सोशल मीडिया वरती खूप जास्त जण अवलंबून आहेत फॉर स्टडी ॲज वेल.
तर तुझं त्याच्यावरती काय म्हणणं आहे? सोशल मीडियाचा जसं आपण यूज करतो ते तसं आहे. म्हणजे स्टडीजसाठी यूज केला तर तसं नाही, तर ते खूप चांगल्या वेळेने डिस्ट्रॅक्ट पण करू शकतं आपल्याला. तसा माझा स्कोप स्टडीच्या रिलेटेडच होता. म्हणजे मी यूज ते स्टडीच्या रिलेटेडसाठीच करायचो. लाइक वेगळ्या-वेगळ्या टेस्ट सीरीज मी घेतल्या होत्या. त्याच्यावर टेस्ट द्यायचो वगैरे. रेफरन्सेस बुकचा उपयोग करायचो मोबाईल फोनवरती. सोशल मीडियावरती पण खूप सारे असे टीचर्स भेटायचे. लाइक की त्यांचा व्हिडिओज वगैरे पाहून आपल्याला एक गाईडन्स मिळायचा, की कसं केलं पाहिजे, कुठल्या क्वेशन्सला वगैरे अप्रोच कसा केला पाहिजे. पण जनरली तू म्हणजे असे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे नाही, ते करायचा? कधीच पाहिलं नाही मी. म्हणजे तू ऑफलाईन ऑफलाईन सेशन्स हां, वरती म्हणजे जास्त एक जर डिपेंडंट होता. बेहतरीन क्वेश्चन आहे, खूप भारी, हं, तर त्याचे वेगळे अप्रोचेस लाइक एक-एक टीचर्स टाकतात ना, की त्यांना कुठला एक क्वेश्चन दिसलाय, तर तो व्हिडिओ असा टाकून देतात. तर मी तो पाहायचो. हं. त्याच्यातनं आयडियाज यायचे आपल्याला, की कुठल्या क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे. पण कन्सेप्चुअल क्लॅरिटीसाठी तुला त्याची गरज कधी नव्हती, कधीच पडली नव्हती. नाही. अगला सवाल जो है, आदित्य तुला विचारेन मी, जैसे इनसे पूछा मैंने, ओके, कि सोशल मीडिया या उसका क्या रोल था? लेकिन ये डिस्ट्रैक्शन आपको भी कभी लगा होगा, तो आपने इसको कैसे ओवरकम किया? कि हाउ डिड यू मेंटेन द डिस्टेंस विथ ऑल दीज थिंग्स, या ये डिस्ट्रैक्शन से कैसे आप दूर रहे? कोणते पण डिस्ट्रॅक्शन तेव्हाच असेल जेव्हा इट इज इझिली ऍक्सेसिबल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू अवॉइड जंक फूड, हं. तर तुम्हाला जंक फूड इझिली ऍक्सेसिबल आहे. लाईक तुम्ही किचन मध्ये गेला आणि मिळालं, सो इट इज नॉट इझी टू अवॉइड दॅट. हं. बट जर तुम्ही असं केलं की ते खूप इझिली अवॉइडेबल आहे किंवा इट्स हार्डर टू गेट, मग ते डिस्ट्रॅक्ट करणं थोडं अवघड होतं. तसंच फॉर एक्झाम्पल डिस्ट्रॅक्शन काय, जसं सोशल मीडिया आहे किंवा सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत, तर इझिएस्ट ऑप्शन इज टू ब्लॉक दॅम. माझं आता जे काय सोशल मीडिया अकाउंट्स होते ते मी आय गेस मिड 11th मध्येच ब्लॉक केलेले. फक्त जिथं कोणते सोर्सेस मिळतात रेफरन्स बुक्सचे किंवा कोणते क्वेश्चन्सचे, ते फक्त चालू होते. बाकी सगळे ब्लॉक होते किंवा त्याच्यात काहीतरी असं टाइमर होता. ओके, त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन इझिली अवॉइडेबल होते त्या केसेसमध्ये. ग्रेट. मतलब याच्यातनं आपल्याला हे कळतं बेसिकली, की अगर इन सारे डिस्ट्रैक्शंस से हमको दूर रहना, तो बेसिकली हमको ये सारी चीज़ों जो है वो अपने लाइफ से ही थोड़ी-सी दूर रखनी पड़ेंगी, तभी हम लोग इससे ओके दूर रह पाएँगे, अदरवाइज वी विल गेट कंप्लीटली डिस्ट्रॅक्टेड ओव्हर इट. आता पुढचा प्रश्न जो आहे मी परत ओमकार तुला विचारतो. 9th किंवा 10th मध्ये तुझा जेईई किंवा सीईटी असा काही प्लॅन ठरला होता का? की म्हणजे तू असं पुढे काय करणार आहे? तू काय प्लॅन केलं होतंस पुढे असं? माझं असं काही ठरलं नव्हतं. माझा 10th पेपर झाला जिओग्राफीचा. त्याच्यानंतर मग मी असं लाइक डेमो बॅच जॉइन केली आपली 11th जी होती ती. डेमो बॅचमध्ये मी पी-सी-एम-बी पूर्ण सब्जेक्ट घेतले होते. मग पी-सी-एम आणि पी-सी-बीची एक्झाम दिली मी. त्याच्यामध्ये पी-सी-एममध्ये मला जास्त मार्क आले पी-सी-बी पासून. सो मी पी-सी-एम सोबत कंटिन्यू केलं ओके. आणि मग जेईई बॅच अशी घेतली म्हणजे लाइक की होतं त्याच्यामध्ये. पण मी असं ऐकलं होतं, आपल्या मागे पण चर्चा अशी झाली होती, तेव्हा मी असं हां, ऐकलं होतं, की तू जेईई वगैरे हा विषय नव्हताच. नव्हतं. मला तो कधी माहीतच तो नव्हतं तुझा की प्लॅन डिप्लोमाचा प्लॅन होता? हां, मग पप्पांचा प्लॅन तसाच होता, की आपल्या मुलाला डिप्लोमा हे करून पुढं न्यावं. बट ते बोलले जर हे करायची इच्छा आहे, म्हणजे माझी होती इच्छा, की क्लास सोबत कंटिन्यू करावं. ऐकलं होतं सीनियर्सकडनं, सो आलो मी असं जेईई बॅच. आणि तुझा 10th स्कोर काय होता? त्यांचा 93%. 93%. आदित्य तुझा? 97.6. 97.6. ग्रेट. आणि आदित्य, जसं मी म्हणालो, की हा मॅट्रिक्सचा स्टुडंट होता आपल्या फाउंडेशन बॅचचा, आणि अचीव्हमेंटमध्ये अजून एक गोष्ट आहे, की 100 ऑन 100 मॅथेमॅटिक्समध्ये होतं तुला, राइट? आपण पुढचा प्रश्न जो आहे तो घेऊया. आदित्य, आय विल आस्क यू, मॅट्रिक्समध्ये ज्या वीकली टेस्ट आपण घ्यायचो, ओके, तो त्या वीकली टेस्टचा तुझ्या या स्कोरवरती किंवा रिझल्टवरती काय रोल आहे एक्झॅक्टली? वीकली टेस्ट ज्या आपण शेड्यूल व्हायच्या, म्हणजे एक डेफिनेट टॉपिक्स असायचे की हे टॉपिक्स आहेत, फिजिक्स केमिस्ट्री किंवा मॅथ्सची किंवा तिघांची टेस्ट असेल ती. तर एक स्ट्रक्चर्ड वे मध्ये, म्हणजे माझा एक गोल असायचा की आता वीकली गोल हा आहे की या टेस्टचा अभ्यास करायचा आहे. तर ऍटलिस्ट त्या गोलमुळे ते चॅप्टर्सचा स्टडी व्हायचा किंवा ते एक डेफिनेट अमाऊंट ऑफ क्वेश्चन्स व्हायचे किंवा त्याच्या आधी ते रेफरन्स बुक सॉल्व्ह व्हायचे. जर त्या टेस्ट नव्हत्या तर एक स्ट्रक्चर नसतं, मे बी एक एमलेसली अभ्यास झाला असता. एक डेफिनेटली एक स्ट्रक्चर दिला, आणि फक्त स्ट्रक्चर नाही की त्या चॅप्टरमध्ये माझे काय मिस्टेक्स होत आहेत किंवा माझे कोणते वीकर स्पॉट्स आहेत, ते एक आयडेंटिफाय झालं. म्हणजे वीकली टेस्ट इम्पॉर्टंट आहेत. हो, ते डेफिनेटली. बरेच जण असं आपण बघतो, की वीकली टेस्ट स्किप करतात किंवा काही रिझन्स देतात त्या गोष्टींसाठी. तो आय जेवढे आय थिंक की maximum जे असं करत असतील थ्रूआउट महाराष्ट्र, थ्रूआउट इंडिया, सो वीकली टेस्ट हा, जसं आदित्यचं म्हणणं आहे, की वीकली टेस्ट हा तुम्हाला एक प्लॅनर देतो. बेसिकली तुमचं हॅपहॅझर्ड वेमध्ये प्रिपरेशन नसतं त्या केसमध्ये. यू गो इन अ पर्टिक्युलर पाथ, यू हॅव अ पर्टिक्युलर एम ऑर गोल टू कंप्लीट, आणि तो अचीव्ह आपण करू शकतो.
तो रादर असं म्हणतो आपण की थेंबे थेंबे तळे साचे असं जनरली मराठीत म्हटलं जातं. तसं वीकली टेस्ट देऊन 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 आपण नंतर या पूर्ण होल प्रिपरेशनसाठी आपण तयार झालो, राईट? ओमकार, तुला विचारेन मी की बेसिकली एव्हरी डे तुमचे जे लेक्चर्स व्हायचे त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली तुम्ही घरी जाऊन असं काय करायचा एक्झॅक्टली? मी तर घरी जातच नव्हतो. माझं लेक्चर झालं की मी इथं क्लासमध्येच बसायचो रात्री 8:30-9 पर्यंत. आणि तू म्हणजे क्लासवरती कधी यायचास? मी सकाळी 7:00लाच क्लासवरती यायचो. म्हणजे अच्छा. 7 ते 8:30 माझं फिक्स शेड्यूल होतं. मी सॅटर्डे, संडे पण हे कंटिन्यू करायचो. ओके. म्हणजे घरी थांबायचंच नाही. बिकॉज घर खूप मोठं, घरी जॉइंट फॅमिली असल्यामुळे अभ्यास नीट नव्हता होत. मग इथेच जेवढा व्हायचा तेवढा क्लासवरती आणि घरी फक्त सकाळी लवकर उठून. बाकी काही नाही. अच्छा. पण मग हे रिव्हिजन्स वगैरे तुमचे कसे व्हायचे किंवा डेली असं तुमचं काही रुटीन होतं का, की आफ्टर कंप्लीशन ऑफ द लेक्चर्स असं हं. काही रुटीन होतं का, की जे अभ्यासाचा काही पॅटर्न होता का? हो, म्हणजे जे आज शिकवलंय टोटल दिवसभरामध्ये काय-काय झालंय, ते दुसऱ्या लेक्चरला जायच्या आधी आपलं एकदा वाचून वगैरे व्हायला पाहिजे. त्याच्यात काय-काय कन्सेप्ट सांगितले ते एकदा रिवाईज व्हायला पाहिजे बास. ओके. रिव्हिजन एव्हरीडे रिव्हिजन इज हां, इम्पॉर्टंट. एव्हरीडे रिव्हिजन इज येस. इम्पोर्टंट. तो स्टुडंट्स अँड पेरेंट्स ही गोष्ट खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, की व्हॉट द एनालिसिस सेज थ्रूआउट, की आपल्या ब्रेनमध्ये बेसिकली ही कॅपेबिलिटी आहे, की व्हॉटएव्हर वी लर्न इन द मॉर्निंग, सकाळी जे शिकलो असतो, लगभग उसमें से 55% जो है वो ड्रेन ऑफ टिल द इव्हनिंग. म्हणजे संध्याकाळपर्यंत त्यातलं 55% जे आहे ते उडून जातं. सो बेसिकली हे एक्सपेक्टेड आहे, की तुम्ही त्या दिवशी जो अभ्यास कराल, व्हॉटएव्हर यू स्टडी दैट डे, वो शाम को रिवाइज करना बहुत ज़्यादा ज़रूरी है. क्योंकि अगर वो रिविजन आपने किया, तो जो भी उड़ के जाने वाला है, जो चला जाने वाला है, वो आप लोग रिस्टोर करते हो और वो लॉन्ग टर्म के लिए आपके ब्रेन में रहता है. तो गुड. तो तुझा असा अनुभव होता. तुला मी आदित्य विचारेन, की बेसिकली डाउट्स तुला यायचे का? म्हणजे अभ्यास करताना डाउट्स आलेत का? हो. आलेत. कन्सेप्ट वाईज आलेत किंवा कोणत्या क्वेश्चन मध्ये आलेत किंवा सरनी काही एक स्टेटमेंट दिली, एक काहीतरी निश टॉपिक आहे त्याच्यावर काहीतरी एक स्टेटमेंट दिली ज्याचा लाईक आपण त्या पॉइंटवरनं खूप सारे क्वेश्चन्स बनवू शकतो. कधी कधी ती स्टेटमेंट थोडी कॉम्प्लेक्स वाटते, त्याला ब्रेक करून समजून घ्यावं लागतं, ते स्वतःहून नाही समजत. पण डेफिनेटली ते काही कन्सेप्ट किंवा कोणते क्वेश्चन्स ते सरांकडून डाऊट क्लिअर करून घ्यायचे. हां, म्हणजे तू डाउटसाठी टीचर्सला अप्रोच केलंय? हो. कारण की मला असं बेसिकली खूप जास्त जाणवतं, की आजकालचे स्टुडंट जे आहेत ते डोंट रीच द टीचर्स मच. म्हणजे ते लोकं टीचर्सपर्यंत पोहोचत नाहीत आणि मग मग बेसिकली ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून डाउट सॉल्व्ह करतात. पण तुम्ही लोकं टीचर्सला भेटायचा, हो, हो. टीचर्सला डाउट विचारायचा. हो. ग्रेट, दैट इज़ इम्पोर्टेंट यू फील, राइट? तो जैसे आदित्य का कहना है कि डाउट्स जो है वो पूछना सबसे ज़्यादा ज़रूरी पार्ट है, क्योंकि अगर डाउट्स आप पूछोगे नहीं तो आप किसी और प्लेटफॉर्म का यूज़ करोगे टू सॉल्व द डाउट्स और शायद वो प्लेटफॉर्म उतना ऑथेंटिक है या नहीं वो हमको पता नहीं होता. सो टीचर्स कैन गाइड यू इन द बेस्ट पॉसिबल वे. तुला मी विचारेन ओमकार आता, की ॲक्चुअली जेई प्रिपरेशन सोडून तुझी काय अशी वेगळी हॉबी वगैरे काही होती का? जेईई प्रिपरेशन सोडून अशी या 2 वर्षात तर असं काही वेगळं काही करूच वाटलं नाही, की अच्छा. बास एवढंच. हे ओके. झालं की करू शकतो असं वाटायचं. आणि हा सेम प्रश्न मी तुला विचारेन, की तुझी अशी काही हॉबी वगैरे काही आहे का, की जे तू हॉबी काही नव्हती. ॲज सच नो हॉबीज? हॉबीज तुम्ही बेसिकली होत्या त्या बंद केल्या का आधी 10वीच्या आधीही नव्हत्या असं काही? नाही, असं काही स्पेशल काहीच कोणती नव्हतं. डिफरंट हो. हे नव्हती. सो म्हणजे पहिल्यापासून तसा तुम्ही हॉबीपासून पण लांब आहात. हां, म्हणजे काही हां. असं इंटरेस्ट कुठे डेव्हलप नाही झाला किंवा तेवढे एफर्ट्स नाही दिले कोणत्या गोष्टीत. पण जिथे एफर्ट्स तुम्ही दिलेत, तिथे यू हॅव प्रूव्ड युअरसेल्फ. आता मी परत आदित्य तुलाच विचारेन, कि अगर कोई लिसनर है अभी, हाँ, वो अगर आप जैसा बनना चाहता है, तो उसके लिए आप क्या सजेस्ट करोगे? इट्स बेटर टू फाइंड योर ओन पाथ। मतलब अगर हम यहाँ पे इंटरनेट पे देखते हैं कि बहुत सारे आइडल्स होते हैं, लाइक फॉर एग्जांपल सेलिब्रिटीज हो, स्पोर्ट्स पर्सन हो, लेकिन उनकी जो कंडीशन है, उनका बैकग्राउंड है, वो सबका अलग अलग होता है। उनके हम्म, लिए हम आइडियलाइज कर सकते हैं कि ये ऐसे ऐसे रूटीन फॉलो करते हैं, ये इतना पढ़ाई करते हैं या फिर ये इतना एफर्ट्स लेते हैं, बट इट माइट नॉट बी पॉसिबल कि तुम उतना करो या फिर इट माइट बी पॉसिबल तुम उनसे ज्यादा करो। सो इट्स बेटर टू फोकस ऑन तुम क्या कर सकते हो इंस्टेड ऑफ थिंकिंग कि तुम्हें इनके जैसा करना है। करेक्ट. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की बी इंडिविजुअल. हाँ। हाँ, यू कैन कीप आइडल्स. यस। आइडियल कोई होगा आपका, वो रख सकते हो आप, लेकिन सेम रूटीन फॉलो करना उतना जरूरी नहीं है. हम्म। बेसिकली आपको अपना पाथ जो है वो खुद फाइंड करना जरूरी है. करेक्ट. आता ओमकार, तू मला सांग की क्लासमध्ये तू आता होता 11वी-12वीला हं. या बॅचमध्ये जेईच्या, तर असं होतं का रे की तुझ्यापेक्षा चांगला परफॉर्मर आहे कोणी क्लासमध्ये? हं. म्हणजे तू 99.92% आणलाय खरं, पण पहिल्यापासून तू
त्याच पर्सेंटाईल रेंजमध्ये होता का कसं एक्झॅक्टली? तुझी जर्नी कशी होती मग ही? माझी पहिली 11th मध्ये जर्नी अशी की मी स्टेट बोर्ड मधनं आलेलो आहे. अच्छा. सो माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र बोर्ड. स्टेट बोर्ड मधनं. मग माझ्यासाठी हे सर्व नवीन होतं. मग 11th तर पहिली एवढी ॲज सच चांगली नाही गेली माझी. म्हणजे पहिला माझा स्कोर सगळ्यात पहिला स्कोर आउट ऑफ 300 माझा होता 99. अच्छा. मग त्याच्यातनं मग मी शिकत गेलो, पुढे जात गेलो. त्याच्यानंतर मला एका सब्जेक्टमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता, तो होता मॅथ्स. हं. म्हणजे जेवढा स्कोर आणायचा आहे तो मॅथ्समध्ये आणायचा. केमिस्ट्री, फिजिक्स बघू आपण. असं होतं म्हणजे या माझं. गोष्टीवरती मी सांगू इच्छितो, की ॲक्चुअली ही हॅज स्कोर्ड 99.98 पर्सेंटाईल इन जेईई मेन्स फर्स्ट अटेम्प्ट इन मॅथेमॅटिक्स. सो त्यासाठी एक अपलॉड तुझ्यासाठी. ग्रेट स्कोर आहे तो. हां, ठीक आहे. पण म्हणजे तुझा स्कोर 99 आउट ऑन 300 होता हो, म्हणजे इनिशियली. 100च्या पुढे जायला मला अर्धं 11th लागलं. अच्छा. अबोव्ह 100 जायला. मग 11th झालं की 12th चॅप्टर यायला लागले. मग मी रिव्हिजन करत गेलो. म्हणजे की सवय ठेवली ती माझ्या ह्याच्यामध्ये की थांबायचं नाही, थांबायचं नाही. किती जरी चॅप्टर वाढत गेले तरी बॅकलॉग पडून द्यायचा नाही कशाचाच. कव्हर करायचे, कव्हर करायचे. ते करत, करत, करत मग फायनली माझा एप्रिलमध्ये 100 क्रॉस झाला. म्हणजे म्हणजे एप्रिल 1 वर्ष लागलं मला जवळपास. एप्रिल 2025. हो. मग अच्छा. त्याच्यामध्ये 100 क्रॉस झाला. मग 12च्या ज्या टेस्ट होत गेल्या वीकली, त्याच्यामध्ये मग 150, 200 इथे पोहचत गेलो मी आणि मग लास्टमध्ये जो आहे तो आहे आता तो स्कोर. एक्चुअली मैं भी ये बताना चाहूँगा कि शुरू में क्लास में ओमकार वाज़ नॉट नोटिस्ड मच। रीज़न बीइंग वो लास्ट बेंच पे बैठता था, बहुत शांत बच्चा था, डाउट्स के लिए पहले-पहले बहुत नहीं आता था। तो 11th के बाद जो उसने ग्रिप किया है, आदित्य वी न्यू हिम फ्रॉम अर्ली स्टेज, लेकिन बेसिकली ओमकार जो है वो ज़्यादा यू कैन से सामने आके बात नहीं करता था या सवाल नहीं पूछता था। बट आफ्टर 11th एक्चुअली उसने ग्रिप अप किया अपने स्टडीज़ में भी। ग्रेट। Uh, Abhi, I'll ask you that your surroundings and your friends, how do they matter in your preparation? जसे तुमची सराउंडिंग असेल, जसं एन्व्हायरमेंट आहे, त्यानुसार तुमची प्रायोरिटीज चेंज होतात. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर जर तुम्ही 4 जणांसोबत आहे, ते 3 जण तुम्हाला डिक्लाइन करून जर अभ्यास करतायत, तर यू वुड इव्हन प्रेफर टू स्टडी. हं. जर ते त्यांचा अभ्यास सोडून तुम्हाला कुठेतरी घेऊन चालतात, तर डेफिनेटली कुठेतरी हॅम्पर होईल. ॲट द एंड ते तुमच्या चॉईसवर आहे, हं. की असं पण नाही की आता तुम्ही फक्त अशा एन्व्हायरमेंटमध्ये आहात जिथं फक्त अभ्यास करायचा. कारण मेंटल हेल्थ असो तुमची, ती पण इक्वली मॅटर करते. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त एका जागेवर बसून आहात, तर फिजिकली पण इट इज नॉट पॉसिबल की तुम्ही 12 तास फक्त एकाच जागेवर बसून अभ्यास करा. Absolutely. एक असं एन्व्हायरमेंट असायला पाहिजे जिथं तुमची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ दोन्ही प्रॉपरली बॅलन्स्ड पाहिजे. करेक्ट. म्हणजे एन्व्हायरमेंट आणि सराउंडिंग डज मॅटर. येस. तो आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत आणि त्याच्यावरती पण गोष्टी डिपेंड करतात. सो बेसिकली अगर आपका एक फ्रेंड है वो भी ठीक है, 100 फ्रेंड होने से अच्छा, लेकिन वो फ्रेंड अच्छा होना चाहिए जो आपको प्रॉपर गाइड करे, आपके मिस्टेक्स के पे आपको क्रिटिसाइज करे एंड आपको इम्प्रूव करने के लिए आपको हेल्प करे. ओमकार, आय लाईक टू आस्क यू की तुझा स्टडी आवर्स जे आहे आता फॉर एक्झाम्पल इन जनरल तसं किती व्हायचं दिवसात क्लास सोडला तर 4 ते 5 तास होऊन जायचा. कन्सिस्टंटली? हो. पण एकदा कंपल्सरी एकदा ज्या करायचो मी. दिवशी क्लास नसेल फॉर एक्झाम्पल तर किती तास त्या अभ्यास करायचा? दिवशी मग 10 अवर्स, 12 अवर्स होऊन जायचा तेव्हा. 10 to 12 hours you have हो. studied. Okay. What about you, Aditya? 11th-12th मध्ये ज्या लेक्चर्स होत्या 5 आवर्स मॅक्स 6 आवर्स जायचा आणि हॉलिडेजला किंवा सॅटर्डे संडेजला टेस्ट नंतर एक 8-9 तास जायचा. 8 to 9 hours आणि वगैरे स्टडी आता करायचं. जे मी ज्या लेक्चर्स संपलेले रिव्हिजन चालू होती त्या 11 आवर्स पर्यंत जात होता. पण इज इट रिअली इम्पॉर्टंट की टू मॅक्सिमाइज द नंबर ऑफ आवर्स ऑफ स्टडी हे हे गरजेचं आहे का तेवढं? इट इज इक्वली इम्पॉर्टंट की तुम्ही क्वांटिटी आणि क्वालिटी दोघं ऑप्टिमाइज कराल. की जर तुम्ही फक्त क्वांटिटी मॅक्सिमाइज केली आणि क्वालिटी कॉम्प्रोमाइज करताय तर इट इज ऑफ नो यूज. हम्म. बट फक्त तुम्ही क्वालिटी वाईज 6 तासच अभ्यास केला, इवन इफ यू कुड हॅव डन लाईक 8 आवर्स. सो तो एक प्रॉब्लेम पण आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी ऑप्टिमाइज केल्या पाहिजे. करेक्ट. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी शुड गो हँड इन हँड. की फक्त 10 तास 11 तास आपण एका जागेवर बसलोय, पण तो अभ्यास जो आहे डोक्यात काही जात नसेल तर देर इज नो पॉइंट इन डुईंग दॅट. ओंकार, तुला मी विचारेन की आता तू फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न आहे, एखादा क्वेश्चन आहे जेई लेवलचा आणि तू त्या क्वेश्चनवरती एक 5-7 मिनिटं घालवलेत हां. आणि तुला तो क्वेश्चन सुटला नाहीये. तर बेसिकली 5-7 मिनिटं म्हण किंवा जास्त वेळ घालवलास तू त्याच्यावरती. सो तुझी त्याच्यावरती लाईन ऑफ ॲक्शन पुढे काय असायची? जर 5-7 मिनिटं जातायत तर मी मेथड चेंज करायला बघायचो, की दुसऱ्या मेथडने अप्रोच करता येईल का आपल्याला. जर अशा 2-3 मेथड चुकल्या,
तर मी मग रेफरन्स यूज करायचो, की एवढा वेळ तर आपण एका क्वेश्चनला नाही देऊ शकत. मग बेटर वे हाच आहे, की आपण एकदा बघून घ्यावं, की कसं काय आहे, आपण कुठं कमी पडतोय हे आपल्याला कळायला पाहिजे आणि मग परत म्हणजे तू इमिजिएट सोल्युशन बघायला जायचं का? इमिडिएट नाही, म्हणजे मी 2-3 ट्राय दिले, 2-3 वेगळ्या-वेगळ्या मेथड अप्रोच केल्या, तरी माझ्याकडनं तो क्वेश्चन नाही होतंय, तर मग जायचं. ओके. सो म्हणजे मॅक्सिमम ट्राईज जे आहे तू हो. करायचा बेसिकली बिफोर सॉल्व्हिंग द सम. जेवढे मला कारण की आजकाल मी जे ऑब्झर्व्ह करतो, की जनरली द स्टुडंट्स डू नॉट हॅव पेशन्स. हो. त्यांना एक क्वेश्चन बघितला, एक एक अर्धा मिनिटं पण विचार नाही करत आणि नाही जमला तर लगेच दे टेक द हेल्प. तर माझ्या हिशोबाने तसं केलं नाही पाहिजे. यू हॅव टू थिंक मोर ऑन द प्रॉब्लेम्स. मग तुमचं ॲक्चुअली ब्रेन आणि तुमचं क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होतं. दॅट्स व्हॉट आय फील. चलो ग्रेट, गुड. तुझं काय त्याच्यावरती म्हणणं आहे आदित्य, की तुला एखादा क्वेश्चन अडलाय, की तू घालवले 15 मिनिटं त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल, किंवा तू असं झालंय का, की तू खूप वेळ घालवला एखाद्या प्रश्नावरती? आता डिपेंड करतं. जर फॉर एक्झाम्पल मी PYQ सॉल्व्ह करतोय चॅप्टर वाईज, हं. तर माझा एक टार्गेट असायचं की हा चॅप्टर माझा एवढा स्ट्रॉंग आहे आणि जेईच्या अकॉर्डिंग एवढा एवढा टाइम द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीचा कोणता क्वेश्चन आहे, एक 2.5 मिनिटात तो क्वेश्चन व्हायला पाहिजे. बट फॉर एक्झाम्पल तो कॅल्क्युलेशन काहीतरी चुकलं किंवा अप्रोच चुकला आणि तो नाही झाला, तर तो एक सेग्रिगेट करून साईडला ठेवायचा आणि नेक्स्ट जे टार्गेट आहे ते आधी संपवायचं आणि ॲट द एंड ते जे क्वेश्चन्स आहेत सर्कल करून ठेवलेले, मग ते चेक करायचे की आपण काय चूक केली. मोस्ट ऑफ द टाइम असं व्हायचं की एक सिंगल स्टेपवरची मिस्टेक व्हायची ती पुढे कंपाऊंड होत जायची. मग ते हे व्हायचे. बट काही क्वेश्चन्स असे होते की ज्याला कळतच नाही की काय करायचं. मग त्याला डेफिनेटली टाईम द्यायचो कारण तसेच क्वेश्चन्स तुमचा आयडिया बिल्डिंगमध्ये हेल्प करतात. करेक्ट. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि बिल्डिंग द आयडिया ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही आमच्या सगळ्या स्टुडंट्सला ही गोष्ट सांगत असतो, की खूप म्हणजे बेसिकली रेडीमेड गोष्टी नको. सो जस्ट रेफर करना है, कोई भी क्वेश्चन नया देखा है आपने तो उस पे सोचना ज़रूरी है, सो दैट आपके ब्रेन ब्रेन के जो सेल्स है वो एक्चुअली काम करने लगते हैं. ओके. और इससे एक्चुअली आपका जो आइडिया बिल्डिंग होता है, कॉम्पिटिटिव थिंकिंग जो है वो डेव्हलप होता है बाय टाइम. करेक्ट. जसं आता ओमकार म्हणाला, की मॅथ्स त्याचा फेव्हरेट सब्जेक्ट होता. तर तसं मी तुला विचारू इच्छितो, तुझा कुठला फेव्हरेट सब्जेक्ट होता? केमिस्ट्री होता ओव्हरऑल. बट दर ह्याच्यात काही काही होते. लाइक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक आवडायचं. बाकीच्या केमिस्ट्रीपेक्षा मग फिजिक्सचा कोणतातरी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा सेक्शन आवडायचा. असं सिंगल सब्जेक्ट नव्हता, बट ओव्हरऑल तसं बघायला गेलं तर केमिस्ट्री. बेसिकली आता मी ओमकार तुला विचारेन, की आता तुझी तर जनरली स्टडी रूम ॲज सच क्लासच होता. हो. तो हे सोडून म्हणजे तू अजून तुझ्या घरी वगैरे पण अभ्यासाला बसायचास का? हां, घरी बसायचो म्हणजे पण जर तिथे अशी तुला काही वेगळी स्टडी रूम होती? नाही, वेगळी स्टडी रूम नाही. बहीण-भाऊ आम्ही सगळे एकत्रच. जिथं अच्छा. अभ्यास करायचा सगळ्यांनी एकत्रच करायचा. पण मग एका डिस्टर्ब होत रूममध्ये. असेल त्या असं. होणारच. लहान ते सर्व अच्छा, माझ्यापेक्षा. लहान आहेत ते हो. म्हणून. आणि तुझं अशी काही वेगळी स्टडी रूम आहे तुझी कसं? नाही, एका रूममध्येच एक टेबल, लॅपटॉप बस. आता तुमचं बेसिकली जे स्टडी टेबल आहे फॉर एक्झाम्पल, किंवा जिथे तू अभ्यासाला बसतो, तर तिथे तुम्ही असं काही स्टिकी नोट्स किंवा अशा काही मेंटेन करताय, काही वॉल ऑफ फॉर्म्युलाज वगैरे असं काही ठेवलं होतं का? एका बुकमध्येच लिहून ठेवायचो जे काय आहे. ती बुक सारखी रेफर करायची मग. अच्छा. म्हणजे त्या असं काही तुमचं असं जनरली आपण बघतो, की भरपूर चार्ट्स वगैरे लावलेत. प्रॉबब्ली बघतात का नाही चार्ट्स माहीत नाही. बघितले पाहिजेत खरं. पण तुम्ही तसं मेंटेन नाही करायचे नाही. थ्रूआउट. ओके. ठीक आहे. सो यू हॅड अ नीट अँड टायडी होपफुली रूम यू कॅन से. ट्राय करायचं. ट्राय करायचं. स्टार्ट प्रॉबब्ली मला असं जसं बोलण्यात आलं, की सुरुवात एकदम नीट अँड क्लीन नाही होणार. त्याच्यानंतर मग मेसी. स्टार्टिंग वीकच्या स्टार्टला टार्गेट्स ठेवले, ते बुक्स वर असायचे. वीकेंड पर्यंत कोणती बुक कुठे आहे ती कळायचं नाही. मग ते शोधत बसायला लागायचं. सो मी दोघांनाही आता एक प्रश्न विचारणार आहे जो कॉमन आहे. कारण की आणि हा प्रश्न जो आहे हा सगळ्या जेई ॲस्पिरंट्ससाठी असणार आहे, की बेसिकली तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्हीसाठी कोणत्या बुक्स रेफर केल्या होत्या? जनरली म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लास मटेरियलबद्दल पण सांगाच तुम्ही. पण हे सोडून कोणते रेफरन्सेस एक-एक जरी बुक तुम्ही रेफर करू शकला, जी तुमच्या हिशोबाने बेस्ट बुक असेल त्या सब्जेक्टसाठी, तर ती सांगायची आहे. ओमकार, यू टेल मी फर्स्ट, की फॉर फिजिक्स तू काय रेफर केलंस ओव्हरऑल जास्त? मी फिजिक्ससाठी डी.सी. पांडे एक यूज केली आणि सिंगेज एक यूज केली. ओके. केमिस्ट्रीसाठी? केमिस्ट्रीसाठी माझ्याकडे एम-टी-जी होती. ती एक यूज केली. त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी व्हेरियस बुक्स होत्या त्या यूज केल्या. लाइक एम-एस चौहान ऑर्गॅनिकसाठी, एन अवस्थी याच्यासाठी फिजिकल केमिस्ट्रीसाठी आणि जे.डी. ली म्हणून एक इनऑर्गॅनिकची खूप भारी थेरॉटिकल बुक आहे. ती पण म्हणजे भारी आहे म्हणजे जे पुढे आहे थोडी, बट आहे त्याच्यामध्ये. आणि मॅथ्ससाठी? मॅथ्ससाठी जे भेटेल ते. सर्व काही.
बेसिकली पण त्यातल्या त्यात जी बुक त्यातल्या तिने त्यात तुला सगळ्यात जास्त हेल्प केली अशी कोणती बुक आहे? त्यातल्या त्यात बेस्ट आहे सिंगेज. मी सिंगेज पूर्ण कंप्लीट सॉल्व्ह केली विथ डी-पी-पी. त्याच्यानंतर मी मॅकग्रो-हिल नावाची एक बुक आहे, ती पण पूर्ण सॉल्व्ह केली. त्याच्यानंतर अरिहांत पब्लिकेशनच्या हायर अल्जेब्रा, त्याच्यानंतर एस-एल लोनी या बुक पण येतात. प्रॉब्लेम्स कॅल्क्युलसवाली एक बुक येती. त्या पण बुक मी कंप्लीट सॉल्व्ह केल्या. पण बेसिकली या उत्तरानंतर एक गोष्ट लक्षात येते ओमकारच्या, की बेसिकली ही हॅज रेफर्ड मल्टिपल बुक्स आणि प्रत्येक बुकची एक स्पेशालिटी आहे. हो. तर त्यांच्यामध्ये त्यांनी एक बुक फॉर एक्झाम्पल प्रॉबेबली 100% संपवली असेल असं पण नाही. पण त्यातले बेस्ट पार्ट प्रॉबेबली किंवा बेस्ट सगळे चॅप्टर्स कव्हर त्यातले जे केलेत. आहेत ते कव्हर केले हो. त्यात. ओके. व्हॉट अबाउट यू आदित्य? फिजिक्ससाठी फिजिक्स गॅलेक्सी म्हणून एक बुक आहे ती रेफर केलेली. फिजिक्स गॅलेक्सी मेन्ससाठी तर तेवढंच रेफर केलेलं. केमिस्ट्रीसाठी असं काही वेगळे रेफरन्सेस नव्हते. जे सरांचे नोट्स होते तेच यूज करायचो थिअरीसाठी आणि क्वेश्चनसाठी. ऑर्गॅनिकसाठी एम.एस. शॉन, फिजिकलसाठी एन. अवस्थी आणि इनऑर्गॅनिकसाठी डी-पी-पीज आणि क्लासच्या मॉड्यूल्स आणि मॅथ्ससाठी पण सेंगेज यूज केली. पुढचा प्रश्न असा है कि व्हेनेवर यूज टू स्कोर लेस मार्क्स, कम मार्क्स मिले आपको अगर किसी टेस्ट में, तो आपके पेरेंट्स की रिएक्शन क्या जनरली होते थे? आदित्य? अशी काही वेगळी स्पेसिफिक रिॲक्शन नव्हती. ते ओके म्हणायचे आणि काय चूक झाली ती फक्त अॅनलाईज कर. बाकी अशी काही वेगळी रिॲक्शन नव्हती त्याला. ओके. ओंकार? माझा तर 11th मध्ये कमी स्कोर यायचा, तर मला ओरडा बसायचा घरच्यांचा, की "का नाही येत आहे?" म्हणजे ते असं त्यांची काही चूक नाहीये त्याच्यात, की त्यांना पण असं वाटतं, की आपला पण मुलगा दिसावा तिथे. मग ते मला सारखं ओरडायचे, की "तू पण ये ना तिथे, मला चांगलं वाटेल." मग त्याच्यातनं एक मोटिव्हेशन भेटायचं. मग पुढे, पुढे, पुढे जसं-जसं स्कोर वाढत गेला, तसं-तसं त्यांचं बोलणं वगैरे आपोआप कमी होत गेलं. म्हणजे बेसिकली तुमचं म्हणणं हे आहे की तुझ्या बाबतीत तर तू की बाबा अॅनलाईज कर काय चुकलंय तसं. पण सुरुवातीला ऑब्व्हियसली बरेचसे पेरेंट्स करतात असं. हं. आणि दॅट इज व्हेरी ऑब्व्हियस बिकॉज दे विश फॉर द वेलफेअर ऑफ द स्टुडंट. हो. सो त्यामुळे थोडंसं रागवणं वगैरे बसलं असेल तर दॅट इज ओके. इव्हेंच्युअली ते फ्रुटफुलच राहिलं हं. तुमच्या केसमध्ये. आता आदित्य यू टेल मी की इमोशनल स्टेबिलिटी कितनी इंपॉर्टंट है ये पूरे जर्नी में? ओके. डिपेंड करतो की तुमचा मूड पण किती चांगला आहे. फॉर एक्झाम्पल आता मी स्ट्रेस्ड आउट आहे किंवा कोणत्या गोष्टीबद्दल टेन्शन आहे किंवा एक मूडच नाही इन केस अभ्यास करायचा. तर जरी मी ट्राय केलं, एफर्ट्स दिले तरी तो तेवढ्या क्वालिटीचा अभ्यास होणार नाही. बट फॉर एक्झाम्पल आता टीचरसोबत बोलणं झालं, मित्रांसोबत बोलणं झालं, थोडा एक रिलॅक्स मूडमध्ये आहे आणि त्याच्यानंतर जर मी अभ्यासाला बसलो तर एक ओव्हरऑल क्वालिटीच इम्प्रूव्ह होते. सो आय गेस हो, इम्पॉर्टंट तर आहे खूप. काही-काही वेळेस असं असतं की तुम्ही खूप लो फील करता. तर आता माझं असं असायचं की मी टेस्ट झाली तर त्याचा नेक्स्ट डे मे बी जास्त अभ्यास नाही व्हायचा. तर काही प्रॉब्लेम असेल तर एक असं पण होतं की काही-काही वीक्स अभ्यासच व्हायचा नाही. सो तुम्ही कसं मॅनेज करताय तुमची इमोशनल हेल्थ विथ अभ्यास ते इम्पॉर्टंट आहे खूप. ओंकार तू मला सांगशील की बेसिकली तुझा फॉर एक्झाम्पल स्कोर जेव्हा कमी यायचा एखादी हं. टेस्ट तू दिली 100 मार्क्सची फॉर एक्झाम्पल आणि समजा ती 3 तासाची टेस्ट आहे ओके आणि त्यात तुझा स्कोर कमी आला से 45 50 60 असं काहीतरी आला तर बेसिकली तू ही सिच्युएशन कशी हँडल करायचा त्या केसमध्ये? जर अशी चॅप्टर वाईज टेस्ट असले, तर एका चॅप्टरमध्ये वेगळे-वेगळे टॉपिक्स असतात. माझे त्यातले 100% कव्हर नसतील म्हणून एवढं कमी आला असेल, असं मला वाटायचं. जर माझं सगळं कव्हर आहे आणि तरीसुद्धा कमी आलाय, तर मी एनालिसिस करायचो पेपरचं. बघायचो कुठल्या टॉपिकमधले क्वेश्चन माझे जास्त चुकलेत. मग तो वीक आहे त्याच्यावर काम करायचो आणि नेक्स्ट टाईम असं डोक्यात ठेवायचो, की याच्यात परत क्वेश्चन चुकला नाही पाहिजे आपला. ओके. सो ही खूप महत्वाची गोष्ट ओंकारने सांगितली की पेपर्स देऊन पेपर्समध्ये कमी मार्क पडणे ही खूप जेन्युइन गोष्ट आहे. हो. सुरुवात खूप चांगली होते जेई मध्ये असं बिल्कुल नहीं है. इट हैपन्स दैट तो स्कोर जो है वो लो हो जाता है कभी कभी अच्छा आ जाता है किसी टेस्ट में कम हो जाता है. सो बेसिकली एनालिसिस ऑफ द पेपर इज व्हेरी इंपॉर्टंट. म्हणजे तुमचं काय चुकलंय पेक्षा बेसिकली तुम्ही हे त्या दिवशी बघितला पाहिजे. यू हॅव टू सॉल्व द पेपर अगेन आणि तुमच्या जिथे मिस्टेक्स झाल्या आहेत त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे सो दॅट नेक्स्ट टाइम इफ द सेम क्वेश्चन रिपीट्स यू डोंट रिपीट द सेम मिस्टेक. ओके, गुड थॉट. मला बेसिकली आदित्य तू सांगशील की हे कॉम्पिटिशन जे आता चालू आहे फॉर एक्झाम्पल ऑल ओव्हर इंडिया 13 लाख 14 लाख विद्यार्थी या जेईची एक्झाम देत आहेत. त्या कॉम्पिटिशन्स मध्ये टिकून राहण्यासाठी एखाद्याने काय केलं पाहिजे? कॉम्पिटिशन बद्दल विचार करण्यात, टाइम स्पेंड करण्यामध्ये काही पॉइंटच नाही. की इव्हन दो जरी 13 लाख मुलं देत आहेत, तरी ॲडव्हान्सला क्वालिफाय होत आहेत फक्त 2.5 लाख मुलं. म्हणजे बेसिकली तुमचे ते टॉप 2 लाखामध्येच कॉम्पिटिशन आहे. जे राहिलेले 11 लाख, 12 लाख मुलं आहेत, त्यातले काही असे असतात की असाच फॉर्म भरलाय किंवा अभ्यास नाहीच केला. सो
तुमचं जे फोकस पाहिजे तो वरच्या टॉप 2 लाख मुलांचा कॉम्पिटिशन मध्ये पाहिजे. आणि असं ॲज सच काही फरक नाही पडत तुम्ही त्याच्यावर जास्त विचार केला. तुम्हाला फक्त हाच विचार केला पाहिजे की तुम्ही तुमच्या टेस्टमध्ये किती स्कोर येतोय किंवा तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करताय. तिथं मेन फोकस पाहिजे. आणि ओमकार, तुझं काय म्हणणं आहे या विषयावरती? माझं पण सेम हेच, की आपण आपलं बघितलं पाहिजे. आपल्याकडनं जे होतंय ते आपलं बेस्ट झालं पाहिजे बस. म्हणजे या कॉम्पिटिशनचं टेन्शन किंवा प्रेशर घेण्यात पॉइंट घ्यायचंच नाही. नाहीये. हो. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर प्रिपरेशन. करेक्ट, ग्रेट. जनरली असं होत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 वर्ष क्लासमध्ये कन्सिस्टंटली असता. यू आर फॉर अ लाँग टाईम इन द क्लास. सो तेव्हा आपले तुमचे ज्युनियर्स जे आहेत, 11चे जेईचे विद्यार्थी वगैरे, ते तुम्हाला भेटत असतील फॉर एक्झाम्पल. तर त्यांचे जनरली काय प्रश्न असतात किंवा डाउट्स असतात जे तुम्हाला विचारतात? कारण की ते आमच्यापर्यंत बऱ्याच वेळा येत नाही. घाबरून किंवा असं विचारत नाही पटकन. तर तुमच्याकडे काही प्रश्न येतात का, जसं तुझ्याकडे आदित्य? की आता फॉर एक्झाम्पल ही टेस्ट आहे. तर काय अभ्यास करायचा? कुठनं अभ्यास करायचा? किंवा सब्जेक्ट स्पेसिफिक डाऊट आहे किंवा एखादा क्वेश्चन असेल किंवा लाइक हे एवढे-एवढे टास्क्स आहेत, कसं मॅनेज करायचं? इन जनरल जे प्रॉब्लेम्स आम्हालाच होते ते पण त्यांना त्यांना पण तेच प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याच्याबद्दलच डाऊट असतात. तुझ्याकडे येत असतील, तू जर 13-13 तास हो. क्लासवरतीच असतो, तर तुझ्याकडे येतात. असे काही प्रश्न येतात का मुलांचे? म्हणजे माझ्याकडे कसे येतात, की आता ते नवीन-नवीन आहेत. तर त्यांना असं, की टीचर्सला कसं विचारू? मग मी असा लाइक जवळचाच, की क्लासमध्येच बसलेला असतो, गप्पा-गोष्टी करतो त्यांच्यासोबत. तर येऊन डायरेक्टली भेटतात, की "दादा असं-असं आहे, काय करू? सांग जरा." करूच वाटत नाहीये, नकोच वाटतंय. मग काय केलं पाहिजे याच्यामध्ये? मग मी गाईड करतो त्यांना, की "आमच्यासोबत पण झालंय बाबा, पण आम्ही इथपर्यंत आलोय आता. तू पण काय कर?" हे ते प्रॉपरली सांगतो त्याला. ग्रेट. तो एम-एस-सीच्या ज्युनियर्सला सुद्धा तुम्ही बुश करताय. सो दॅट उद्या तुम्ही जसे स्कोर्स आणलेत, आय होप की त्यांनी पण तसे स्कोर्स आणले पाहिजेत. आणि बेटर. आमच्यापर्यंत प्रश्न आले तर आम्ही गाईड करतोच आहे. ओके. पण ते डाउट्स येतात. जनरली हे क्वेशन्स डायरेक्टली तुम्हाला दादा म्हणून ते लोकं विचारत असतील. ग्रेट. तसं अदर दॅन स्टडीज तुझा पास टाईम काय आहे? असा म्हणजे काही यू लिसन टू समथिंग का, किंवा असं काही? म्युझिक आहे किंवा कोणती तरी मूव्ही असेल बघायला किंवा ओके. बुक्स वाचणं एक काय म्हणतात एक मोठा पार्ट होता आधी 11च्या आधी, पण ते आता कमी झालंय. बाकी असं अभ्यासामुळे. अभ्यास टाईम तेवढा देता येत नाही आता. हं. की ॲज सच अशी कोणती वेगळी निश नाहीये, पण हे 2-3 गोष्टी आहेत. हं, हं. ओके. आणि तुझा काही असा? माझं असं एक मला जो सब्जेक्ट आवडतो, त्या सब्जेक्टमध्ये अजून पुढे काय-काय आहे ते एक्सप्लोर करायला मला आवडतं. लाइक मी रिसर्चच मारतो त्या अख्ख्या सब्जेक्टवर, की काय-काय करू शकतो, कुठे काय स्कोप आहे, हे सगळं बघतो मी मग. जर गुड. अभ्यास नाही करत आहे, तर हे करतो. आता बेसिकली मी तुम्हाला हे विचारणार आहे, की बेसिकली तुम्ही तुमचे एम्स काय आहेत? किंवा आज जेईई मेन्सचा अटेम्प्ट 1 हे आपलं फायनल डेस्टिनेशन होपफुली नाहीये. ओके. पण मग तुमचे एम्स काय आहेत? की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे आणि आता यापुढे तुम्ही काय विचार केला, आदित्य? माझं तर लाइक इंजिनिअरिंग फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. मला रिसर्च फील्डमध्ये एंट्री घ्यायची की बेसिकली प्युअर सायन्सेसमध्ये वर्क करायचं आहे. ओके. फंडामेंटल्स कसे असतात त्याच्यावर जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्याच्या रिसर्च तुला कुठल्या एका पर्टिक्युलर विषयात तुला असं वाटतंय? अजून तरी ठरलं नाही. 2-3 शॉर्टलिस्टमध्ये एकतर बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे, मॉलिक्युलर सायन्सेस आहे किंवा फिजिक्स असेल तर क्वांटम फिजिक्स आहे. ग्रेट. गुड. तुझं काय? माझं म्हणजे मला इंजिनिअरिंगमध्ये आहे इंटरेस्ट, पण कशामध्ये हे ते मी अजून पाहिलं नाही. बट मॅथ्स अँड कम्प्युटिंग नावाचं असं ऐकलंय मी. त्याच्यामध्ये मे बी होऊ शकतं. कॉलेज टार्गेट्स काय आहेत? आय-एस-सी बंगलोर फर्स्ट प्रायोरिटी नाहीतर आयसर पुणे. व्हॉट अबाउट यू? काय असं कॉलेज टार्गेट कुठलं? कॉलेज टार्गेट तर माझं नव्हतंच आधीपासनं. हं. आत्ता ॲज सच की मला आय-आय-टी भेटलं पाहिजे. हं. त्याच्यात कारण ते तुझ्या ब्रांचेस स्कोरला आज एन-आय-टीज होपफुली सगळे हो, हो. एन-आय-टी, ट्रिपल-आय-टी मिळू अवेलेबल शकतील तुला. सगळे. पण मग एन-आय-टी हाचा टार्गेट नाही. टार्गेट थोडा बार वाढवलाय. हां. आदित्य, तुझ्या फॅमिलीमध्ये कोण-कोण असतं? म्हणजे इथं जर आई-वडील असतात, आजी-आजोबा पण आहेत घरात आणि एक अजून आजी आणि काका गावी असतात. आणि तुला भाऊ-बहीण वगैरे काही? नाही. एकुलता एकच. हो. व्हॉट अबाउट यू? आम्ही सगळी एक जॉइंट फॅमिली. मी, पप्पा, मम्मी, त्याच्यानंतर काका-काकू, आम्ही सगळे बहीण-भाऊ 4 जणं. त्याच्यानंतर आजी-आजोबा सगळे एकत्रच राहतो. हा रिझल्ट 99.92 आणि 99.65 हा रिझल्ट आल्यानंतर तुझी कुठली शिफ्ट होती? कुठल्या तारखेची? 28 जान शिफ्ट 1. 28 जॅन शिफ्ट 1. 24 शिफ्ट 2. 24 शिफ्ट 2. हा रिझल्ट आल्यानंतर पेरेंट्सची रिएक्शन काय होती? अशी काही स्पेसिफिक रिएक्शन नव्हती. ऑब्व्हियसली खुश होते खूप. म्हणजे तुमच्याशी बोलणं झालेलं आधी. येस. आधी खुश होते. असं काही हे नव्हतं म्हणजे.
एक्साइटमेंट मी तर रिझल्ट तुमच्यासोबतच पाहिलेला तिथं क्लासवरतीच. मी पप्पांना आणि आईला कॉल करून सांगितलं, की असा-असा, एवढा-एवढा आलाय. त्यांना पहिलं असं लाईक की खूप असं भारावलं, की आपल्या मुलाने करून दाखवलं. त्याच्यानंतर मग पप्पा तुमच्याशी भेटले, बोलले. हो, बस. भरून आलो होतं त्यांना. हो. खूप आनंद होता. आणि अ, आदित्य, तुझे आई-वडील काय करतात? सर्व्हिसमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहे. अच्छा. आणि ओंकार? माझे पप्पा रिक्षा चालवतात आणि मम्मी घरी आपली हाऊस. बेसिकली जेईई देणं सोडून अजून कोणत्या एक्झाम्स आहेत ज्या तू देण्याचा विचार करतोयस? अदर देन जेईई मेन्स पुढे काय? म्हणजे अजून कुठल्या एक्झाम्स देणार आहेत किंवा काय? रिसर्च पर्पजेससाठी 2 इम्पॉर्टंट एक्झाम्स आहेत. एकदा IIT आहे, याचं ॲप्टिट्यूड टेस्ट आणि नेस्ट म्हणून आहे फॉर नायसर भुवनेश्वरसाठी. त्या पण रिसर्च बेस्ड एक्झाम्स असतात. PCM विथ सिलेबस लाइक जेईई सारखा आहे, फक्त थोडासा पॅटर्न वेगळा आहे आणि कॉलेजेस वेगळे. अच्छा. या तू एक्झाम्स प्रेफर करतोय मग. ॲडव्हान्स देणार आहेस आणि हो. तू कोणत्या एक्झाम्स अजून? ॲडव्हान्स झाल्यानंतर माझं असं इच्छा तर आहे, की सिव्हिल सर्व्हिसेससाठी कंप्लीट प्रिपरेशन करावं. करावं किंवा हां. पण Great. त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट मला जास्त SST सोशल स्टडीजमध्ये आहे. ओके. लँग्वेजेसमध्ये मग वाटतं, की ते करावं. कॉम्पिटिशन पासून आता जसं मगाशी म्हणलं, की ती भीती जी आहे, ती आधीपासून तुम्हाला होती का? स्कूल टाईमपासून किंवा आत्ता 11वी-12वीत असं वाटलं? कॉम्पिटिशनची भीती वगैरे कधी वाटली? नाही. नाही, आय डोंट थिंक सो. तुमचं बिगेस्ट मोटिव्हेशन जेई प्रिपरेशन करताना काय होतं? व्हॉट वॉज द मोटिव्हेशन? की दररोज उठून आपण असं म्हणतो ना, की जसं फॉर एक्झाम्पल मला लेक्चर घ्यायचं आहे, तर मला मोटिव्हेशन असतं, की आज आपण बेस्ट गोष्ट डिलिव्हर करू. ओके, बेस्ट पॉसिबल वेमध्ये करू. काय अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स मुलांना सांगू. ओके. आणि ऑब्व्हियसली फॅमिली हे मोटिव्हेशन तर कायम असतं. तर तुमचं असं काय मोटिव्हेशन होतं जेई प्रिपरेशनच्या मागे? 10th मध्ये असं झालेलं, की तेच करून एकदम असं सॅच्युरेट झालेलो आणि त्यात बोर व्हायला लागलेलं. जेव्हापासून 11th मध्ये चालू केलं. जेवढा 10th मध्ये अभ्यास होता आणि 11th-12th मध्ये अभ्यास होता, त्यांनी खूप डिफरन्स होता आणि असं नाही की 11th-12th मध्ये लिमिटेड आहे, की ही एक्झाम द्यायची एवढं-एवढंच करा. लाइक त्याच्या बियॉन्ड पण जाऊ शकतो आणि ते युजफुलच होतं. म्हणून एवढा-एवढा अभ्यास करायचा किंवा अशा-अशा इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल आपल्याला वाचायला मिळेल, याचा अभ्यास करता येईल, एवढे चांगले क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येईल. एक स्वतःला चॅलेंज मिळत होतं. तेच मोठी मोटिव्हेशन होती. ग्रेट. गुड. तुझं? माझ्यासाठी की तेच की हां, आत्ता जर कुठला मी एक चॅप्टर वगैरे घेतोय, तर त्याच्यात आपण खूप जास्त डीप जाऊ शकतो. जसं आत्ता एक चॅप्टर आहे, तसं 10th मध्ये एक अख्खी पूर्ण बुक असायची. मग त्याच्यासाठी त्या चॅप्टरमध्ये आपोआप इंटरेस्ट येऊन जायचा, की एवढे-एवढे टॉपिक आहेत. याच्यात काय-काय करू शकतो आपण? किती काय करू शकतो आपण? सर्व असं वाटायचं. ग्रेट. म्हणजे व्हायचं. अभ्यास हाच अभ्यासासाठीचं मोटिव्हेशन होतं तुमच्यासाठी. हो. प्रिपरेशन वॉज द मोटिव्हेशन फॉर प्रिपरेशन. ते करूनच तुम्ही मोटिव्हेट होत होता हो. जास्त. हो. ग्रेट. गुड. सो आपण आता नेक्स्ट राउंडकडे जाऊया. हा इंटरेस्टिंग राउंड आहे. रॅपिड फायर राउंड आहे. सो द फर्स्ट थॉट विच कम्स इन युअर माइंड, ओके, तो तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे. तो असे काही मी प्रश्न विचारेन तुम्हाला. तर तुमचा फर्स्ट थॉट इन अ वर्ड ऑर इन अ सेंटेन्स हा एक्सप्रेस करायचा आहे. सो नाईट स्टडी पर्सन या मॉर्निंग स्टडी पर्सन? मॉर्निंग बट दोन्ही जमत नव्हतं. म्हणजे कसं? ट्राय करायचो की मॉर्निंगलाच, कारण रात्री जागायला थोडं अवघड व्हायचं. मॉर्निंग पण मी आधीपर्यंत कधीच नव्हतं केलं. आत्तापर्यंत हळू-हळू सवय झाली. आता तरी मॉर्निंग आहे, बट कधी-कधी रात्री करावं लागतं. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री या मैथ्स? केमिस्ट्री. सबसे टफ सब्जेक्ट कौन सा लगा? असं काही नव्हतं. एक वर्ड में मैट्रिक साइंस एकेडमी? फॅमिली. एक हैबिट जो टॉपर बनने में सबसे हेल्पफुल रही? कन्सिस्टन्सी. ब्रेक के टाइम क्या करते थे? म्यूजिक, मोबाइल या स्लीप? मित्रांसोबत गप्पा. गुड. येस. गुड अँड व्हेरी ऑनेस्ट क्वेश्चन्स. आणि हे आन्सर्स पण तू खूप छान दिलेले आहेस. व्हेरी गुड. तुला विचारेन ओमकार, एग्जाम से एक दिन पहले रिवीजन या चिल? चिल. सोशल मीडिया आप या सोशल मीडिया ऐप जो सबसे ज्यादा डिस्ट्रैक्ट करते हैं? सोशल मीडिया ऐप जो सबसे कौन सा? यूट्यूब. यूट्यूब. एक टीचर जिन्होंने सबसे ज्यादा इम्पैक्ट डाला? प्रवीण सर. एक मोटिवेशन लाइन जो आपको पुश करती थी? डोंट गिव अप. ग्रेट. अगर जेई नहीं देते तो क्या करते? डिप्लोमा. आईआईटी ड्रीम ब्रांच क्या है? CS. एक एडवाइस जो आप अपने 2 साल पहले वाले वर्जन को देना चाहेंगे?
कोणती ॲडवाईस पटकन? की कन्सिस्टंट राहा. अभ्यासामध्ये कन्सिस्टंट राहा. हां, ओके, गुड. करत जा. येस, नाईस, व्हेरी नाईस. सो तुझ्याकडे परत आपण या राउंडकडे येऊया. ओके. मैगी या मॉम के हाथ का खाना? मम्मी के हाथ की मैगी. अरे अच्छा, दोनों आ गए इसमें. स्टडी टेबल मेसी या सुपर क्लीन? ट्राई टू कीप क्लीन. ओके. कॅल्क्युलेटर अलाउड होता तो मार्क्स कितने बढ़ते? नाही बढ़ते. म्हणजे तुझं म्हणणे कॅल्क्युलेटर असतं तर कमी झाले असते मार्क्स. होऊ शकला असता. कारण कॅल्क्युलेटर असल्यावर तुम्हाला माहित नसतं. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, मला माहिती मी हे केलं. कॅल्क्युलेशन असताना तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये एरर करू शकता. त्याच्यात काही अकाउंटेबिलिटी नसते की तुम्ही ते चेक कराल परत. या फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तो क्वेश्चन रिअटेम्प्ट करताय, तुम्हाला कळणार नाही तुम्ही कुठं चुकलाय. मे बी तिथं एरर असू शकतो. एक वर्ड में जेई प्रिपरेशन? ॲडव्हेंचर. स्लीप आवर्स 5, 6, 7? स्टार्ट 6 केलेलं, नंतर 7 झालं. एंड लास्ट 2-3 महिने. ओके. तो मॅक्सिमम आवर्स ऑफ स्लीप? हो. आधी म्हणजे लाईक प्रिपरेशन टाइममध्ये कमी ठेवलेले जस्ट टू ऑप्टिमाइज द क्वालिटी आवर्स. पण नंतर वाढवलं, कारण जेवढी जास्त स्लीप तेवढा बेटर परफॉर्मन्स, तेवढी जास्त रिटेंटिव्हिटी असते. गुड. सो खूप छान उत्तर दिलेत मुलांनी. अब मैं ये कहना चाहूँगा कि पूरे महाराष्ट्र में या पूरे इंडिया में ऐसे बहुत सारे बच्चे हैं जो ये ड्रीम जो है वो परस्यू करना चाहते हैं. आज ये बच्चे जो है वो जिस कॉलेज में चाहे उस कॉलेज में एडमिशन लेने के लिए प्रिपेयर्ड है. ओके. रादर और भी कई एग्जामिनेशंस है जो वो ये देने वाले हैं आगे चल के. सो आई विश यू ऑल द बेस्ट फॉर दीज थिंग्स. सो आई विल थँक ओमकार एंड आदित्य फॉर जॉइनिंग इन द पॉडकास्ट. आणि जेई के साथ महाराष्ट्र की जो टेस्ट है सीईटी, ओके, उस पर भी ध्यान दो. ये मेरा सजेशन रहेगा कि ध्यान मतलब पूरा ध्यान जेई पे ही रहेगा, लेकिन उसका प्रिपरेशन का हेल्प जो है वो यहाँ पे भी यूज करो अँड गिव्ह इट द बेस्ट थॉट. आपण महाराष्ट्रामध्ये पण खूप छान कॉलेजेस आहेत, तिथे आपल्याला ॲडमिशन्स घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण पहिलं तुमचा ड्रीम जो आहे तो, आणि आय होप की तो ड्रीम तुमचा पूर्ण व्हावा. तो मैट्रिक्स साइंस एकेडमी की तरफ से मैं सबको थैंक यू कहना चाहूँगा कि आप सबने ये पॉडकास्ट सुना, ठीक से देखा. उन बच्चों के लिए ये पॉडकास्ट बहुत इंपॉर्टेंट है जो अभी 11th 12th में जेई परस्यू कर रहे हैं या जो चाहते हैं कि अपना ड्रीम जो है वो अचीव करे. सो जैसे आदित्य ने, ओमकार ने कहा कि 13 लाख स्टूडेंट्स ये एग्जाम दे रहे हैं, लेकिन इन 13 लाख स्टूडेंट्स में आप कौन सा पार्ट है या आपका रोल क्या होना चाहिए. तो प्रॉब्ली इस डिस्कशन के बाद ये आपको क्लियर हुआ होगा कि आपको क्या करना है, क्या नहीं करना है. सो इसके साथ में आज का ये पॉडकास्ट जो है, ये जो सीरीज है, जो यू कैन से द टॉक विथ आवर चैंपियंस, वो आज मैं यहाँ पे एंड करना चाहूँगा. और भी कई अचीवर्स हैं जिनके साथ हम लोग आगे चल के बात करेंगे, और ये जो है आपके भी लाइफ में कुछ चेंजेस जरूर लाएंगे, ये मैं कहूँगा. एंड अश्योर यू दैट दीज पॉडकास्ट विल रियली हेल्प यू इन योर एकेडमिक्स एज वेल एज इन योर यू कैन से कॉन्फिडेंस बिल्डिंग. So thank you audience, and thank you Omkar and Aditya.